नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2017चे क्वेश्चन पेपर बघतो आहे जे स्कॉलरशिप एक्झाम 8th स्टँडर्डची स्कॉलरशिप एक्झाममध्ये 2017मध्ये जे पेपर आले होते. ठीक आहे ना. पेपर 1 आपला झाला आहे. पेपर 2चे पण आपले टोटल 40 क्वेश्चन झालेले आहे. आता आपण 41 to 55पर्यंत क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. तर इथे बघा क्वेश्चन नंबर 41 to 44साठी डायरेक्शन दिलेलं आहे. इन द फॉलोइंग सिरीज डिटरमाइन द रूल underlying the series and find out the term in place of the question mark. तिथे आपल्याला एक नंबर सिरीज दिली आहे. बघा क्वेश्चन नंबर 41मध्ये आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला इथं जे क्वेश्चन मार्क दिसतं आहे या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला नंबर येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर इथं काय करायचं असतं, जनरली असे जे नंबर सिरीज असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला एक तर प्लस होत जाते किंवा एक तर मायनस होत जाते किंवा त्याचं स्क्वेअर ॲड होत जातो किंवा स्क्वेअर मायनस होत जातो, असं काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला एक लॉजिक लावावं लागतो. तर इथे बघा, इथं एकदम सोपं लॉजिक आहे. इथं काय आहे, ही जी पहिली नंबर आहे याच्यातून जर ही सेकंड नंबर मायनस केली ना तर यांचा डिफरन्स येतो 101. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंडमधून थर्डला मायनस जर केलं तर हे येते 97. ठीक आहे. त्याच्यानंतर 370मधून 281 मायनस केले तर हे येते 89. ठीक आहे. त्याच्यानंतर जर 281मधून 198 जर मायनस केलं तर येते 83. त्याच्यानंतर 198मधून 119 जर मायनस केलं तर येते 79. ठीक आहे. आता हे तुम्हाला काय दिसतं, हे सगळ्या प्राईम नंबर्स आहे बघा. 79 आहे ना. त्याच्यानंतर इथं 83, 89, 97. ठीक आहे ना. आपण 0 to 100पर्यंत बघितले, एकच नंबर प्राईम असते 97. ठीक आहे. आणि 100च्या वर जे आहे पहिली प्राईम नंबर 101 आहे. ठीक आहे. तर या सगळ्या प्राईम नंबर्सनी डिक्रीज होत चालले आहे. ठीक आहे. तर 79च्या अगोदर कुठली प्राईम नंबर येते आपली 73. ठीक आहे. तर आपल्याला 119 जे आहे 119 त्याच्यामधून आपल्याला काय करावं लागेल, 73 मायनस करावं लागेल. मग 73 मायनस केल्यावर बघा किती येतं आहे, 6 आणि 11 - 7 गेले तर 4. म्हणजे कुठला ऑप्शन येतो आहे, ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 46. इथे काय येणार, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 46 येणार. ठीक आहे. कारण आपली पुढची जी प्राईम नंबर आहे 79च्या अगोदरची ती काय आहे, 73 आहे. ठीक आहे. तर 73 या 119मधून आपल्याला मायनस करायचं तर आपल्याला 46 ॲन्सर मिळेल. ठीक आहे. तर आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 42. हे पण बघा नंबर सिरीज दिलेली आहे. इथं आता थोडंसं लॉजिक वेगळं आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळेसच डिफरन्सवाला लॉजिक लागणार नाही. आता इथं काय लॉजिक आहे बघा, इथे जे 1 आहे ना, 1 जो आहे फर्स्ट प्लेसवर आहे ना, तर फर्स्ट प्लेसवर असल्यावर म्हणून फर्स्ट 1 × 1 + 1 केलं तर याचं 2 येते. ठीक आहे. कारण हे फर्स्ट प्लेसवर आहे म्हणून याला 1 प्लस केलं आहे आपण. ठीक आहे. जे 2 आहे 2ला जे आहे 2 × 1 2 × 2 करायचं आणि प्लस सेकंड प्लेसला आहे ना, सेकंड प्लेसला आहे 2 × 2 प्लस सेकंड प्लेसला असल्यामुळे हे किती होणार बघा, 2 × 2 = 4 + 2 6 होणार. ठीक आहे. आता 6 जो आहे तो कुठल्या प्लेसला आहे, तर 6 × थर्ड प्लेसला आहे ना. तर 6 × 3 प्लस थर्ड प्लेसला आहे म्हणून +3 करायचं, असं याच्यामध्ये लॉजिक आहे. ठीक आहे. तर 6 × 3 = 18 + 3 = 21. पुन्हा आता बघा 21 जो आहे तो कुठल्या प्लेसला आहे, 4th प्लेसला आहे. तर × 4 करायचं आणि +4 करून द्यायचं. तर बघा हे तर 84 + 4 88 येते. हे असं लॉजिक, असं काहीतरी आपल्याला त्याच्यामधलं लॉजिक बघावं लागतं. आता 88 जो आहे तो कुठल्या प्लेसला आहे, 5th प्लेसला आहे. तर 88 × 5 करायचं +5 करून द्यायचं. आता 88 × 5 किती येते बघा, 5 × 8 = 40, 4 कॅरी ओव्हर झाले, 5 × 8 = 40 + 4 44 है ना. 440 येते आणि +5 म्हणजे 445 येणार इथे, 445. ठीक आहे. म्हणजे हे जे क्वेश्चन मार्क आहे इथं कुठले येते, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आणि तुम्ही पुढचं पण चेक करून बघा, 445 आता कुठल्या प्लेसला येते बघा, 6th प्लेसला येते. तर 445 × 6 करायचं, जे काही रिझल्ट येईल त्याच्यामध्ये 6 प्लस करून द्यायचं अजून. हे बघा 6 × 5 = 30ची 0 येणार, 3 कॅरी ओव्हर होणार, 6 × 4 = 24 + 3 27
परत 2 कॅरी ओव्हर झालं, 6 4 आर 24 + 2 26, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, +6 करायचं आहे, ठीक आहे. तर 2676 आलं आहे, हे बघा हे नंबर आला आहे 2676, ठीक आहे ना. त्याचा अर्थ काय, आपल्याला ज्या नंबरवर जो नंबर आहे, ठीक आहे ना, त्याच प्लेसला एकदा मल्टिप्लाय करायचं आणि एकदा प्लस करायचं, असं करत करत पुढची नंबर येत जाते, ठीक आहे. तर अशा प्रकारे याचं ॲन्सर येते ऑप्शन नंबर 1, ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 43मध्ये आपल्याला एक सिरीज दिलेली आहे, याची एक आपल्याला फिगर दिलेला आहे, ठीक आहे ना. तर पहिल्या फिगरमध्ये बघा एक स्टार दिसतो आहे आपल्याला, ठीक आहे. आता हा स्टार काय व्हायला लागला आहे, असा क्लॉकवाईज फिरतो आहे, ठीक आहे. हा क्लॉकवाईज असा इकडे फिरतो आहे, किती डिग्रीनी फिरतो आहे, 90 डिग्रीनी फिरतो आहे, ठीक आहे. म्हणूनच ही जी मधली जी लाईन आहे ती अशी आडवी झाली आहे, ठीक आहे. तर पहिल्यांदा 90 डिग्री फिरल्यावर काय होते, मध्ये एक लाईन येऊन जाते आणि जिथं जो छोटासा सर्कल दिसतो आहे, ठीक आहे ना, छोटासा सर्कल जो आहे तो त्याच्या पुढं ज्या डायरेक्शनला तो 90 डिग्रीनी फिरतो आहे त्याच्या डायरेक्शनला एक सर्कल छोटासा वाढून जातो, समजलं का. हा जर 90 डिग्रीला फिरला तर हा जो सर्कल आहे ना, हा इथं येतो आहे ना, हा इथे, हा जो आहे ना इथं, हा वाला जो सर्कल दिलेला आहे ना तो इथं आला आहे. याच्या पुढं ह्या डायरेक्शनला फिरत आहे ना फिगर, तर मग इथं तो ॲड झाला एक, ठीक आहे. परत आता बघा पुन्हा हे 90 डिग्रीला फिरणार, ठीक आहे ना. 90 डिग्रीला फिरल्यावर हे जे आडवी रेषा आहे ती उभी होणार आणि इथं अजून एक लाईन ॲड होऊन जाते, ठीक आहे. आणि आता हे बघा हे 2 जे आहे हे इथं आणि इथं आहे आणि इथं एक अजून ॲड होऊन जातो, ठीक आहे. सेम आता पुन्हा याला आपल्याला 90 डिग्रीला फिरवायचं आहे, ठीक आहे. पुन्हा 90 डिग्रीला फिरल्यावर हे काय होणार, हे ज्या लाईन्स आहेत ते सगळ्या कशा येणार है ना, हॉरिझॉन्टल येऊन जाणार, हे व्हर्टिकल आहेत, ठीक आहे. हॉरिझॉन्टल येणार आणि एक आतमध्ये 3 आहेत, आता 4 लाईन होणार. तर इथं बघा कुठला आहे, हा जो आहे ऑप्शन नंबर 2 जो आहे ना, 4 लाईन्स आहे याच्यामध्ये. आणि आपल्याला अजून काय होणार आहे, इथं जो एक सर्कल आहे हा वाढणार आहे, ठीक आहे ना. हा जो सर्कल आहे तो इकडे जाणार है ना, हा जो सर्कल आहे तो इथे जाणार, हा वाला 90 डिग्रीनी फिरल्यावर है ना. तर हा इथे आणि हा इथे, मग इथे एक अजून एक एक्स्ट्रा येऊन जाणार. तर याचा ऑप्शन नंबर 2 जो आहे तो करेक्ट ॲन्सर आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44मध्ये बघा काही असे आपल्या छोटे आपल्याला फिगर्स दिलेले आहे, ठीक आहे. तर हे आपल्याला अशा टाईपची जी सिरीज आली ना, तर सगळ्यात पहिले तर आपल्याला काय करावं लागतं की याच्यामध्ये हे टोटल किती आहे हे काउंट करून घ्यायचे सगळ्यात पहिले. तिथं बघा आपण काउंट करून घेऊया याला. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 टाइम्स हे 25 हे आहेत फिगर. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ग्रुप जे आहे है ना, 25 म्हणजे 5 × 5 है ना. तर 5 चे 5 ग्रुप असणार याच्यामध्ये. तर इथं पहिला ग्रुप जो आहे बघा हा घेऊन घ्या, 5 फिगरचा एक ग्रुप घ्यायचा है ना. हा झाला एक ग्रुप. याला असं इथं हे करू आपण, हे बघा असं एक ग्रुप 5 1 2 3 4 हे 5 1 2 3 4 आणि हे 5, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 आणि हे शेवटचे 1 2 3 4 5, बरोबर आहे. आता इथं बघा, इथं काय तुम्हाला दिसते, हे जे 5चा ग्रुप आहे इथे आपल्याला काय व्हायला लागलं आहे बघा. हे सुरुवातीचे जे 2 ऑब्जेक्ट आहे ना, ट्रायंगल आणि जो सर्कल आहे ज्याच्यामध्ये मध्ये क्रॉस आहे तो लास्टलाच गेला एकदम है ना. ह्याला उचलून डायरेक्ट लास्टला ठेवायचं आहे आणि ह्या ज्या 3 आहे नंतरचे फिगर इकडं शिफ्ट झाले लेफ्टला है ना. हे लास्टला आले आणि इकडे लेफ्टला शिफ्ट झाले. असंच आता हे लास्टला जाणार, ठीक आहे. तुमचं एक स्क्वेअर आणि एक सर्कल लास्टला जाणार आणि हे जे तिन्ही जे आहे लेफ्टला शिफ्ट होणार. तर इथं काय येणार, ह्या पहिल्या क्वेश्चनच्या जागी काय येणार, पहिलावाला जो क्वेश्चन आहे त्याच्या जागी काय येणार. आता एक मिनटं इथं इरेझरनी ह्याला मायनर हे करू है ना. हा जो आहे हे शिफ्ट होणार आहे लास्टमध्ये. तर पहिला तुमचा येणार आहे असा स्क्वेअर, ठीक आहे. त्याच्यानंतर काय येणार तुमचा सर्कल, ठीक आहे. हा सर्कल आला आणि हे इकडे शिफ्ट होणार, कुठले हे 3 जी फिगर आहे ह्या इकडे शिफ्ट होऊन जाणार, ठीक आहे. आता बघा इथं काय होणार, हे शेवटी जाणार पुन्हा
ह्या ज्या दोन सुरुवातीच्या फिगर आहे तो शेवटी जाणार. म्हणजे इथं बघा इथे काय येणार, हा स्क्वेअर येणार प्लसवाला स्क्वेअर, हा स्क्वेअर येणार ज्याच्यामध्ये क्रॉस आहे. ठीक आहे, तर त्याचा ॲन्सर कुठला येतो बघा, याचा ॲन्सर येतो ॲन्सर नंबर 3 है ना. ॲन्सर नंबर 3 बरोबर आहे आपला. ठीक आहे, तर अशा प्रकारे असे जे क्वेश्चन्स येतील त्याच्यामध्ये पहिले पूर्ण काउंट करून घ्यायचं की किती फिगर्स दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं पार्टिशन करून टाकायचं. ठीक आहे ना. जसं आता इथं समजा 24 दिले असते तर 6-6 असे 4 ना, 6-6 याचे 4 किंवा 4-4 याचे 6 ग्रुप केले असते आपण आणि त्याच्यामध्ये मग कम्पेअर केलं असतं आपण त्याला. ठीक आहे, तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 44चा काय येतो ॲन्सर, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता. 45 आणि 46साठी डायरेक्शन दिलेले आहे. फाइंड द ऑड टर्म. याच्यातली आपल्याला ऑड टर्म शोधायची आहे. ठीक आहे, तर इथे पण तसंच आहे बघा. हे जे नंबर आहे ना असं इन्क्रीज होत चालले आहे. ठीक आहे ना. आता किती इन्क्रीज व्हावं लागलं आहे बघा. इथं काय झालं आहे, इथं या दोघांच्यामध्ये क्लिअर आपल्याला कितीचा डिफरन्स दिसतो आहे, 11. ठीक आहे ना. आणि इथे किती दिसतो आहे, 13. ठीक आहे, इथं कितीचा दिसतो आहे, 13च्या नंतर. आता इथं हां, याला आपण काय करू आता, इथून बॅकमधून येऊ बघा. ह्या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे बघा. 166 - 35 जर केलं आपण, 166 - 135, एक मिनटं, 166 - 135, याला जर आपण मायनस केलं तर बघा किती येते, 1 आणि 6 - 3 केलं तर 3, म्हणजे 31चा डिफरन्स आहे या दोघांमध्ये. त्याच्यानंतर 135मधून जर आपण 106 मायनस केलं तर यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे बघा, 15 - 6 9 है ना, 29चा डिफरन्स आहे. ठीक आहे, असंच बघा 106 आणि 83मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 3 आणि हे 23चा डिफरन्स आहे. ठीक आहे, इथे बघा 83 आणि 64मध्ये किती आहे, 83 - 64, 13 - 4 केले तर 9 आणि हे होणार 7 1 19, इथे आलं 19. ठीक आहे, आता इथे जो आहे डिफरन्स हे बघा 11 13, त्याच्यानंतर काय येते 17 19 है ना, 23 29 31, हे सगळे काय आहे तुमचे प्राईम नंबर्स आहेत. पण इथे आता बघा इथं ह्या दोघांमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. ह्या दोघांचा जर डिफरन्स आपण बघितला, 64 आणि 49चा जर आपण डिफरन्स बघितला तर किती येते बघा, हे येते 15 येतं आहे. ठीक आहे ना. पण इथे ॲक्च्युली किती असायला पाहिजे, 17 असायला पाहिजे. म्हणजे हे 49 जो आहे ना हा ऑड आहे. 49च्या जागी जो आहे दुसरा कुठला नंबर असायला पाहिजे इथं, 34 + 13, 34 + 13 किती येतो आहे, 47. इथं काय असायला पाहिजे ॲक्च्युली 47 असायला पाहिजे. म्हणजे ही जे आहे सिरीज जी दिलेली आहे त्याच्यामध्ये एक कुठला तरी एक नाही का काय म्हणायला पाहिजे, एक सिक्वेन्स मेंटेन होतो. ठीक आहे ना. 47 जर असता इथं 49च्या जागी तर इथं ह्या दोघांचा डिफरन्स 13 आला असता. आणि पुन्हा इथं बघा 47 प्लस पुढची प्राईम नंबर काय आहे, 47 प्लस पुढची प्राईम नंबर येते 17. तर जर 47ला 17मध्ये ॲड केलं तर बघा किती येतो आहे, 64 येतो आहे. म्हणजे इथं काय बरोबर 49 जो आहे तो ऑड टर्म आहे. इथं 47 असायला पाहिजे. तर याचा ऑप्शन 2 ॲन्सर आहे. क्वेश्चन नंबर 45चा आहे, ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट ॲन्सर आहे. ठीक आहे, चला बघूया आता पुढचा क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46मध्ये बघा इथे पण आपल्याला एक यांच्यामध्ये काहीतरी एक हे आहे है ना, सिक्वेन्स एक बघावं लागेल आपल्याला. जसं तर बघा बी नंतर हा जो आहे है ना, बी नंतर हा जो अल्टरनेट अल्फाबेट आहे, बी नंतर CDEF है ना, 4 टाईम नंतर आला आहे. ठीक आहे ना. एफ नंतर FGHIJ है ना, +4. ठीक आहे, जेच्या नंतर बघा हे +4 यायला पाहिजे है ना. तर KLMN इथं काय यायला पाहिजे, N यायला पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे ना, N यायला पाहिजे. पण इथं M आलेला आहे. ठीक आहे, म्हणून आपला हा जो आहे M जो आहे तो ऑड आहे. ठीक आहे ना. इथं जर
एन असता, ठीक आहे ना, एन असता तर बघा एनच्यानंतर OPQR आहे ना, OPQR +4 या लागला आहे की, आहे की नाही. तर म्हणजे इथं काय आहे तुमचा हा जो आहे ऑड टर्म आहे, एम जो आहे ऑड टर्म आहे. म्हणजे याचा आन्सर कुठला येतो 46चा ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. ठीक आहे, कळालं असेल. याच्यामध्ये 4चा डिफरन्स आहे. तुम्ही इकडून पण बघा, इकडनं जर तुम्ही असं बघितलं ना, जे है ना, इथं जे आणि एनमध्ये 4चा डिफरन्स आहे, एन आणि आरमध्ये 4चा डिफरन्स आहे, आर आणि व्हीमध्ये पण 4चा डिफरन्स आहे. बघा जे नंतर बघा KLMN आहे की नाही +4, याच्यानंतर एन नंतर OPQR है ना +4, आर नंतर STU है ना STUV है की नाही, हे 4 नंतर येतो +4 येतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथं जो एम जो आहे तुमचा ऑड आहे. ठीक आहे, चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 अँड 48साठी डायरेक्शन्स दिलेले आहे. इन अ सर्टन कोड लँग्वेज BUT इज रिटन ॲज 174, EAT इज रिटन ॲज 453 अँड BAT इज रिटन ॲज 451. देन हे जे 41 आणि 47 आणि 48 जे आहे ते आपल्याला सॉल्व करायचे. तर इथं बघा अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ना, याच्यामध्ये केअरफुली आपण लिहून घ्यायचं. जसं आता पहिलं जो आहे काय लिहिलेलं आहे BU आणि T, याच्यासाठी काय कोड दिलेला आहे 174 दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काय आहे EAT कोड काय दिलेला आहे त्यांनी 453. त्याच्यानंतर BAT है ना, थर्ड आहे BAT, त्याच्यासाठी कोड दिलेला आहे त्यांनी 4, 5 आणि 1. आता इथं कसं करायचं बघा, ह्या दोघांमध्येही बघा T आणि T कॉमन आहे आणि 4 आणि 4 पण कॉमन आहे. तर Tची जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे 4 असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं बघा दोघांमध्ये एक नंबर अजून कुठला कॉमन दिसतो का, नाही आहे. तर आता जो 7 आहे ना, नाही आता ह्याच्यामध्ये T4 निघाला. आता बीमध्ये इथं बघा इथे पण T जो आहे T कॅन्सल झाला, Tला आपण 4 घेतलेला आहे, इथं 4 घेतलेला आहे, इथं 4 घेतलेला आहे, तिन्हीमध्ये T आलेला आहे, तर T जो आहे 4 आहे. आता बीमध्ये बघा इथे 1 आलेला आहे है ना, आणि बट है ना BUTमध्ये इथे पण 1 आहे. तर मग बीची व्हॅल्यू काय असायला पाहिजे 1. बीची व्हॅल्यू आपण करून घेऊया 1, म्हणजे इथला हे बी कॅन्सल झाला, हे पण बी झालं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं बघा आता काय उरलं यू है ना, यूची व्हॅल्यू किती येणार आहे 7. ठीक आहे, कारण इथं 7च उरलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथं बघा इथं 5 आहे आणि इथे पण 5 आहे, म्हणजे ए जो आहे तो काय आहे, ए जो आहे तो 5 आहे है ना, दोन्हीकडे आहे ना कॉमन, तर ए जो आहे तो 5 आहे. तर हे 5 पण झाला कॅन्सल है ना. आता काय उरला आहे फक्त 3. आता 3 कशासाठी राहिला ईसाठी, तर ई जो आहे तो काय झाला, ईची जी आहे व्हॅल्यू म्हणा किंवा कोड जो आहे ईचा तो 3. ठीक आहे, तर अशा प्रकारे ह्या जेवढेही लेटर्स आहेत त्यांना आपला एक नंबर कोड मिळाला. ठीक आहे ना. याच्यातून आता आपल्याला काय करायचं आहे बघा 47मधला व्हॉट इज द कोड फॉर द वर्ड ट्यूब. तर ट्यूबसाठी काय काय येणार बघा, टीसाठी काय आहे 4, त्याच्यानंतर यूसाठी काय आहे 7, त्याच्यानंतर बीसाठी काय आहे 1 आणि ई काय आहे 3. म्हणजे याचा कुठला आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1 येतो आहे. ठीक आहे, ट्यूबला कोड लँग्वेजमध्ये असं लिहावं लागेल 4713, कारण आपण इथून हे जे कोड कुठून काढले आपण, हे जे कोड्स जे आहे हे आपण ह्या तिन्हीला कम्पेअर करून काढलेले आहेत. ठीक आहे, ह्या तिन्हीला व्यवस्थित कम्पेअर करायचं आपल्याला आणि असे कोड काढून घ्यायचे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आहे विच मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म्ड बाय यूजिंग द कोड 345. 345 आता 3साठी काय आहे ई आहे है ना, 3साठी काय आहे कोड आपला ईसाठी आहे 3. ठीक आहे ना, सॉरी आपण डायरेक्ट हेच लिहून घेऊया, कन्फ्यूज होईल नाही तर. 3साठी आपल्याला काय करायचं आहे, इथं काय लिहायचं आहे ई, आणि 4साठी काय आहे आपलं टी, आणि 5साठी काय आहे ए. ठीक आहे, आता याच्यापासून आपले कुठले कुठले वर्ड तयार होतात बघा,
TEA, टी पहिला एक वर्ड होतो. दुसरं अजून बघा सिलेक्ट 2 करेक्ट ऑल्टरनेटिव्स म्हटलेलं आहे, तर अजून एक वर्ड होतो ATE है ना, ATE 8 है ना, ईटचं पास्ट टेन्स 8 है ना. तर थर्ड नंबर पण याचा ऑप्शन आहे. तर याचे 2 ऑप्शन येतात 48चे, ऑप्शन नंबर 1 आणि 3. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 49मध्ये बघा, इन अ सिक्वेन्स A is coded as C, B is coded as D, D is coded as E. ठीक आहे. इन दिस सिक्वेन्स विच लेटर विल बी कोडेड ॲज P. ठीक आहे. इथं बघा थोडंसं कसं आहे दिलेलं आहे की एला काय कोड दिलेला आहे, एला कोड दिलेला आहे C. त्याच्यानंतर बीला काय दिलेला आहे D, बीला कोड काय दिलेला आहे D. त्याच्यानंतर सीला काय कोड दिलेला आहे E. ठीक आहे. मग असा कुठला लेटर आहे ज्याला आपला कोड आपला P येणार. तर इथं बघा ए नंतर इथं मध्ये एक B राहिला आहे, इथं B नंतर एक C राहिला आहे, C नंतर इथं D राहिला आहे. ठीक आहे ना. तर इथं काय आहे O है ना, NOP. तर इथं आपल्याला काय येईल N जो आहे ना, Nला आपण कुठलं काय कोड देणार P है ना. तर है ना, विच लेटर विल बी कोडेड ॲज P, तर N विल बी कोडेड ॲज P है ना. तर इथं N येणार याचा ऑप्शन नंबर 1. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे ना. आपल्याला P जो आहे कोड कुठल्या लेटरला देणार आपण ते काढायचं आपल्याला. ठीक आहे ना. आपण इथं असं नाही करायचं की Pला इथं कन्फ्यूज होऊ शकतात. कसं आहे की असं पण करू शकतात, P नंतर इथं Q आणि इथं R, याचा आन्सर R लावू शकतात. ठीक आहे ना. R नाही लावायचा याचा आन्सर. आपल्याला Pला जो आहे P एक कोड आहे, मग त्याच्यासाठी कुठलं लेटर आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर P ऑलरेडी कोड आहे, हे कोड आहेत सगळे है ना, CDE आणि P जे आहे कोड आहे. आणि कोडसाठी कुठले लेटर आहे ज्यांना ते कोड दिलेला आहे, तर ते इथं P येणार याचा, सॉरी N येणार याचं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 टू 52पर्यंत डायरेक्शन दिलेले आहे. आयडेंटिफाय द रिदमिक अरेंजमेंट ऑफ टर्म्स गिवन बिलो अँड फाइंड द करेक्ट टर्म इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क. तर इथं रिदम दिलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे. एक रिदम म्हणजे एका पर्टिक्युलर याच्यामध्ये चालतात ते. ठीक आहे ना. तर आपल्याला सेम तसंच इथं असे जर कंटिन्युएशनमध्ये आपल्याला काही दिलेलं असेल ना लेटर वर्ड वगैरे, त्याला आपल्याला सगळ्यात पहिले तर काउंट करून घ्यायचं की ते किती आहे टोटल. ठीक आहे. तर इथं बघा आता हे किती आहे टोटल बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 24 आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, 24 म्हणजे 6 6चे 4 पेअर करायचे. तर बघा 6 6 1 2 3 4 5 6. तर इथं 6चा एक ग्रुप झाला, 1 2 3 4 5 6 हा दुसरा ग्रुप, 1 2 3 4 5 6 हा तिसरा ग्रुप, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. असे आपले हे ग्रुप झाले. आता इथं बघा इथं काय चेंजेस व्हावं लागले. इथं बघा हे जे 6 लेटर आहे याच्यामधलं जो F हा ना जो आहे तो फर्स्ट पोझिशनवर जातो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर P जो आहे इकडं ह्या पोझिशनला येतो, Fच्या पोझिशनला. ठीक आहे. F जो आहे फर्स्ट पोझिशनला जातो आणि लास्टवाला जो आहे तो Fच्या पोझिशनला येतो, सेंटरमध्ये येतो आहे. ठीक आहे ना. तर असंच इथं बघा आता हे बघा ना, F आला आहे सुरुवातीला, BK आणि जो P लास्टला होता तो इथं आला आहे. ठीक आहे. असंच आता इथं काय होणार, आता जो म्हणजे कुठला थर्ड नंबरचा जो आहे ना हा के स्टार्टिंगला येणार, तर इथं के स्टार्टिंगला आला आहे. ठीक आहे. आणि लास्टवाला जो आहे तो है ना के जो आहे स्टार्टिंगला आला FB, त्याच्यानंतर V येणार है ना, V येणार, सॉरी S येणार, PV. ठीक आहे. आता पुढच्या याच्यामध्ये B जो आहे तो पहिले येणार, त्याच्यानंतर जो है ना B याला, मग त्याच्यानंतर काय येणार KF, इथं काय येणार K आणि F. ठीक आहे. KF आलं आणि जो V आहे तो इथे येणार है ना, आणि SP जसं तसं राहणार. तर इथं काय येतं आन्सर याचा KFV, ऑप्शन नंबर 2 येतो याचा. थोडं बघा व्यवस्थित समजून घ्या, कळेल तुम्हाला पण. ठीक आहे. शिफ्ट होतात ते लेटर बरोबर. त्याचा रिदम जो म्हणतो ना आपण, रिदम एकसारखं. ठीक आहे ना, रिदममध्ये होत राहतात ते शिफ्ट.
चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 51. याच्यामध्ये पण क्वेश्चन नंबर 51मध्ये पण आपण काय करू, याला काउंट करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आहे. तर याला काय करायचं, 4 × 4 आहे ना, 4चे 4 ग्रुप. ते 1 2 3 4 हा एक ग्रुप येणार. त्याच्यानंतर 1 2 3 4 हा एक ग्रुप येणार. 1 2 3 4 हा एक येणार. 1 2 3 4. ठीक आहे. तर असे आपले ग्रुप पाडले. आता याच्यामध्ये बघा काय दिसतं आहे, हा जो सर्कल आहे है ना, आणि त्याच्यामध्ये एक लाईन दिलेली आहे. तर हे 90 डिग्रीनी फिरत आहे, असं 90 डिग्रीनी फिरून है ना, आणि सर्कल स्क्वेअर होतो आहे. इथे पण बघा सर्कल स्क्वेअर है ना, मग पुन्हा काय येणार, सर्कल येणार. इथं कसं सर्कल येणार बघा, हा जसा हा वाला आहे ना, पहिला वाला. ठीक आहे. आता इथं जी लाईन आहे पूर्ण आतपर्यंत त्याच्या सेंटरपर्यंत गेलेली आहे, पण इथे जी लाईन आहे त्याच्या फक्त बाहेर त्याचं जे सर्कमफेरन्स आहे तिथं टच झाली आहे ना, त्याच्यानंतर आतमध्ये नाही गेली. तर हे पहिला जो फिगर येईल तुम्हाला क्वेश्चनच्या जागी, एक सर्कल आणि त्याला अशी एक लाईन. त्याच्यानंतर आता इथे बघा इथं तर काही क्वेश्चन मार्क नाही आहे. त्याच्यानंतर इथं बघा आता काय येणार, सर्वात पहिले इथं आता असा एक सर्कल आहे ना, एक सर्कल येणार. त्याला एक आता लाईन बघा, इथं कशा टाईपच्या लाईन दिलेल्या आहे, अशी एक लाईन दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं एक अशी लाईन आणि 2 अशा छोट्या छोट्या याला असं टी टाईपचं. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये ह्या 2 कुठे दिसतात बघा, अशा फिगर हे दिसतात तुम्हाला ऑप्शन नंबर 4मध्ये. ठीक आहे. तर याचं जे ॲन्सर आहे 51चं ऑप्शन नंबर 4 येतो आहे. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 52. इथे पण काउंट करा आता, हे किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 म्हटलं तर 7चे 4 ग्रुप है ना. तर 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. आता इथे बघा काय दिसतंय आपल्याला, इथं काय व्हावं लागलं आहे की 25 6 9 8 4 7. तर हा जो 25 आहे तो लास्टमध्ये गेला है ना, बाकी आहे तसं है ना, 6 9 8 4 7 बाकी आहे तसं आहे. मग आता पुढच्या याच्यामध्ये काय होणार, हा जो 69 लास्टला जाणार, बाकी आहे तसंच 8 4 7 2 5. ओके. आता पुढच्या याच्यामध्ये काय होणार, हे 84 लास्टला जाणार. ठीक आहे. बाकी आहे तसं. तर काय काय राहणार आहे, 7 2 तर आहे, नंतर काय येणार आहे 5, त्याच्यानंतर काय येणार आहे 6, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे 9. तर याचा ॲन्सर कुठला येतो आहे 5 6 9, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला अशा टाईपचे क्वेश्चन येतील ना, हे आहे रिदमिक सिक्वेन्स. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त सर्वात पहिले काय करायचं, काउंट करून घ्यायचे टोटल किती आहे, मग त्याचे ग्रुप पाडून टाकायचे सेम नंबरचे, आणि त्याच्यामध्ये बघायचं मग त्यांचं काय रिदम चालू आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हे खूप सोपे जातात हे क्वेश्चन सॉल्व करायला. ठीक आहे. आता बघूया क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 to 55 साठी आपल्याला डायरेक्शन दिलेले आहे. काय दिलेलं आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग पिरॅमिड ऑफ नंबर्स अँड द सिक्वेन्स ऑफ द टर्म्स गिवन इन द क्वेश्चन्स दॅट फॉलो. चूज द करेक्ट टर्म फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन दॅट विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर आपल्याला ह्या पिरॅमिडला बघायचं आहे, आणि जसं ते क्वेश्चन दिलेलं आहे त्यानुसार पिरॅमिडमध्ये आपल्याला बघायचं आणि त्याचे ॲन्सर द्यायचे आहे. ठीक आहे. तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53मध्ये बघा कसं दिलेलं आहे, 28 33 39 29. आता इथं बघा 28 नंतर काय झालं आहे 33 नंतर काय आलं आहे 39 नंतर काय आलं आहे 29. ठीक आहे. 29 नंतर मग बस हे असे 4 नंबर झाले. ठीक आहे ना. हे अशा प्रकारचं एक है ना, किंवा तुम्ही डायरेक्ट असं लाईननी करू शकत असाल, असं लाईननी पण करू शकता. ठीक आहे. पण लाईन जे आहे ना अशी क्रॉस होते, त्यामुळे मी असं कर्व घेतलेलं आहे त्याचं. ठीक आहे.
तर कर्वच राहू द्या, ठीक आहे. आता इथं बघा याच्या आहे ना, हा जो फर्स्ट टर्म आहे त्याचं रिलेशन सेकंड टर्मशी आहे. तर सेकंड टर्म बघा काय दिलेली आहे, 31 नंतर काय दिलेलं आहे ना, 31 नंतर 37 नंतर काय दिलेलं आहे 42 आणि 42 नंतर काय दिलेलं आहे 30. तर जवळपास ह्याच्या अपोजिट आहे ना, मिररसारखं आहे. हे जसं इकडची फिगर आहे त्याच्या विरुद्ध ही फिगर आहे ना, मिरर इमेजसारखी. तर आपल्याला आता बघा इथं अशीच मिरर इमेज आपल्याला शोधायची आहे. तर 34चं बघा, आता इथं 34 कुठे आहे आपलं, 34 त्याच्यानंतर काय दिलेलं आहे हे बघा, 34 नंतर 29 नंतर काय आलं 35 नंतर आलं आहे 40. ठीक आहे, हे असं एक फिगर झाली समजा. त्याच्यानंतर आता आपल्याला है ना इथून बघावं लागेल. हे बघा 36 है ना, 36 नंतर 30, जरा जास्तीच कर्व झाला आहे हा. 36 नंतर 30 है ना, 30 नंतर है ना 36 नंतर 35 आणि 35 नंतर 41 है ना. याच्या अपोजिट हे जशी ही वाली जी फिगर आहे, ही अशी जी फिगर आहे याच्या अपोजिट हे झालेलं आहे 36, 30, 35 आणि 41. म्हणजे याचा बघा याचा आन्सर कुठला येतो आहे 36, 30, 35, 41. ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 2 53चा. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनसाठी आपल्याला याला थोडंसं इरेज करून टाकावं लागेल, नाही तर कन्फ्यूज होईल. एक्झाममध्ये तुम्हाला पेन्सिलनी करावं लागेल हे, नाही तर पेननी केलं तर पुन्हा तुम्ही पण कन्फ्यूज होणार मग. ठीक आहे, चला नेक्स्ट आता बघा इथं क्वेश्चन नंबर 54 बघा. 54मध्ये कसं दिलेलं आहे 18 नंतर 28 नंतर मग 30, म्हणजे इथून असं पुन्हा असं 30 नंतर मग काय दिलेलं आहे 25. हे असं इथे जुळून गेली. ठीक आहे ना. असंच आता इथं बघा याचं काय रिलेशन आहे 19 आहे ना, 19 नंतर असं बाहेरून 31 है ना, 1931 तिथून मग 29. ठीक आहे, 29 नंतर मग 23. ठीक आहे, हे जवळपास एकमेकांचे हे बघा, हे असं हे फिगर आहे, याच्या अपोजिट ही फिगर झाली. ठीक आहे ना, अपोजिट डायरेक्शनसारखी फिगर आहे, मिरर इमेजसारखं समजून चला. ठीक आहे ना. तर सेम आपल्याला मिरर इमेजेस बघायचे आहेत. ठीक आहे, पुढचं याच्यामध्ये पण बघा आपल्याला मिरर इमेज शोधायची आहे ह्याच्यामधली. ठीक आहे, तर इथं बघा 38, तर हे 38 नंतर आहे 39, 39 त्याच्यानंतर 28, इथून 28 नंतर काय आहे मग 23, मग ही आहे 23. तर सेम असंच याच्या अपोजिट साईडला म्हणजे अशी येणार. हां, तर हे बघा कुठली येते बघा, सगळ्यात पहिले ही वाली नंबर पकडावं लागेल आपल्याला आणि इथून ही वाली नंबर आहे ना 43, 31 सॉरी 43 नंतर 42 है ना, 43 नंतर 42 खालून असं 42 नंतर तुमची येणार 31 है ना, 31 नंतर मग 25 ना. याच्या अपोजिट झालं आता बघा. तर मग याच्यातलं ऑप्शन कुठलं येते बघा, ऑप्शन नंबर 3 43, 42, 31, 25. तर ऑप्शन नंबर 3 जे आहे याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 55मध्ये बघा, चूज द करेक्ट नंबर फ्रॉम द पिरामिड गिवन अबो टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द सिरीज गिवन बिलो. तर इथं बघा कसं दिलेलं आहे 33 नंतर 39, 34 मग नंतर 40, 35, 36 हे बघा असं दिलेलं आहे 39 हां 33, 39, 34, 40 असं दिलेली आहे, झिगझॅग हे असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा
33 आलं आहे, 39 आलं आहे, 34 आलं आहे, 40 आलं आहे, 35 आलं आहे. क्वेश्चन मार्कच्या जागी काय ते 41. इथं 41 है ना, 41 नंतर 36, 36 नंतर 42, 42 नंतर 37, 37 नंतर 43 है ना. तर अशा प्रकारे आपले 55 क्वेश्चन कंप्लीट झाले, 15 क्वेश्चन. ठीक आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 56 टू डायरेक्ट 75पर्यंत पूर्ण 20 क्वेश्चन करून टाकूया. ठीक आहे. आणि जमलं तर मला उद्या वेळ मिळणार नाही आहे आता नेक्स्ट व्हिडिओ करायला. ठीक आहे. तर एक दिवसानंतर आपण बघूया, म्हणजे शनिवारी किंवा रविवारी मी व्हिडिओ बनवणार नेक्स्ट व्हिडिओ. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.